नमस्कार मित्रांनो, मी पवन राऊर आणि कोकणी कॉम्बो मराठी यूट्यूब चॅनलवर सरांचे सर स्वागत करते. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होते आणि खरं सांगायचं म्हणजे तर गेले कित्येक दिवस आपली भेट झालीच नव्हती, म्हणजे व्हिडिओ झालेच नव्हते. त्याच्या मागचं कारण पण तसंच आहे, ते मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ करून सांगणार आहे. म्हणजेच काय माझ्यासोबत घडलं आहे ते सर्व गोष्टी मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ करून सांगणार आहे. पण हा आता व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आज आहे नरक चतुर्दशी. तर सकाळीच आता आपण जाणार आहोत फोंड्यामध्ये, कारण की आपल्याला नरकासूर बनवायचा आहे. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच ना नरकासुराचा, त्याला खूप तुम्ही आता प्रेम दिला. त्यावेळी एवढे काय लोकांनी बघितलं नव्हतं, पण आता बरेच जणांनी तो व्हिडिओ बघितला आहे. तर तुम्ही बघितलं नसाल तर आता मी ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिकडे जाऊन तुम्ही बघा. आणि त्यानंतर आता सांगायचं म्हणजे आता जवळपास एकच दिवस म्हणजे आज रात्रीच आपला नरकासूर जाळायचा आहे. तर त्यासाठी फक्त कमी कालावधी आहे आपल्याजवळ. त्यासाठी जेवढं काही लागणारी सामग्री आहे ती मी आता फोंड्यातून जाऊन घेऊन येतो, आपल्या बाजारपेठेतून जाऊन घेऊन येतो. त्यानंतर तुम्हाला मी भेटतो आणि खूप काही गोष्टी आपल्याला बोलायच्या पण आहेत. गेले कित्येक दिवस व्हिडिओ येत नाही आहेत, त्याच्यासाठी माफी असू दे. आता मी बघणार आहे, व्हिडिओ करायचं ट्राय करणार आहे. तर आता या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू पहा आणि शेवटपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओला, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण जाऊया फोंड्यातून येतो आणि तुम्हाला काय राहून गेलं की आता हा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात ना. तर कसा विषय झाला आहे की व्हिडिओ थोडासा आपण नरकासूर लवकर बनवतो, त्यामुळे आपण एक लवकर करायचा प्रयत्न केला आहे. तर नरकासूर जास्त काय आपल्याला एकदम प्रॉपर लेवलला बनवता येणार नाही, कारण की आपल्याला कमी कालावधी आहे. आणि हा छोटासा नरकासूर आपल्याला करायचं कारण म्हणजे की आपल्या आजूबाजूला जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती कुठेतरी आपण नष्ट करणार आहोत, याचा हाच प्रयत्न असणार आहे आपला. त्यामुळे एक तसा नरकासूर टाईपचा आपण पुतळा करणार आहोत. एवढा काय आपल्याकडे जास्त कालावधी नाही आहे, कमी कालावधी आहे. त्यामुळे जेवढं पटपट होईल तेवढं आपण ट्राय करणार आहोत. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी जाऊन येतो आणि आपण डायरेक्ट भेटूया करताना नरकासूर. चला. हॅलो गाईज, आम्ही नरकासूर बनवत आहे. तर मित्रांनो बघू शकता आपलं स्ट्रक्चर झाला रेडी. आता याच्यात गवत लावून घेऊया आपण. चला तर आता मित्रांनो आता आपण गवत लावून घेऊया. घे गवत घ्या. तर तुम्हाला दाखवतो पुढची प्रोसेस कशी आहे. मित्रांनो, आपला एवढा नरकासूर झालेला आहे, बघू शकता. फक्त डिझायनिंग आणि तोंड करायचं आहे. बघू शकता जवळपास 2 ते 3 तास लागले बनवायला. अजून थोडीशी डिझायनिंग वगैरे आहेत. नरकासुराचं तोंड करतोय. अशा प्रकारे अर्धा शंकासूरचं तोंड चालू आहे, अर्ध झालंय, अजून करायचं आहे. आता नरकासुराचं तोंडचं काम चालू आहे. हे बघा, मित्रांनो आता बघू शकता आपला नरकासूर अशा प्रोसेस झाला आहे, बघू शकता. तर याच्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत थोडासा फ्रेश वगैरे होऊया आणि बघा दाखवतो तुम्हाला. डिझायनिंगसाठी ह्या पेपरचा आपण वापर करणार आहोत. बघूया कशा पद्धतीचे आहेत ते. थोडेसे पन्नी टाईप आहेत, बघूया.
लवकरच. चला आता आपण फ्रेश. तर मित्रांनो आता आपण जाऊया कारेटी आणू. कारेटी एक प्रकारचं त्यांना नाही माहीत होतं, त्यांना मी आता ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगेनच. आणि कारेटी आता उद्यासाठी लागणार आहेत, म्हणजेच दिवाळीच्या पहाटेला. तर सर्व गोष्टी तुम्हाला सांगेनच. आणि रात्री 12 वाजता आपला नरकासूर दहन करायचं म्हणजे जाळायचं आहे. आणि केस वगैरे पण कापून यायचे आहेत, वाढले आहेत दाढी वगैरे. तर चला पुढे बघूया कशा पद्धतीमध्ये व्हिडिओ होता येतो. चला आता आपण कारेटी आणायला जाऊया जंगलात. तर आता मित्रांनो आपल्यासोबत श्रेयस. श्रेयस भाऊ कसा आहेस? इकडे बघ, इकडे बघा नाही, दाखव काहीतरी, हात दाखव. हां लाईक करा. आणि आपलं जीत पण असा लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. ओके. चला आता आपण जाऊया कारेटी शोधण्यासाठी. बघूया आता इथे जवळपास कुठे भेटते का कारेटी. आता आपण शाळेजवळ जातोय आपल्या, तिथे बघूया आहेत का कारेटी. तुमच्याकडे कारेटीला काय म्हणत असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो आता आपण ना सोमांचे ते शेताच्याच बाजूला आलो आहेत. नको रे नको, एक गावला. ओके आता अजून बघतो शोधतो की ते. हे बघा वेल तुमका दाखवते मी. वेल खाया तो हो मित्रांनो, बघतोस तो ह्यो वेल असा. हो बघा एका धरतात कारेटी, म्हणजे जसं आपलं हो बघा थोड्यातच होता, दिसलाच नाही. घ्या घे. ओके अजून बघूया. इथे ही 4 झाली. हां दिसता. हां मग बघ 5. थांब वाय थांब. येवा कारेटी फोडू घेवा. कशाला टाक. ओके अजून असं. हां ठेव अजून असत बघा मित्रांनो, दाखवतोय. हे बघा हे असं ते असू दे. आता आपल्याला एवढे बस झाले. आता आपण जाऊया. भात कापणी चालली आहे, भात झोडणी झाली आहे बघू शकता. आता आपण जाऊया. चला घरी आणि पुढे जाणार. हा मग चला. हे पाणी बघा किती आहे. हां आहे ना वाट, ही मेन वाट आपली वाडीत ना. जीत आपलं नवीन आहे ते का दाखवतो वाट. नरकासूरचा अर्ज झालेला आहे. चला बघूया. एक पाय लावायचा आहे, झाल्यावर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो फायनली आपलं नरकासूर रेडी झालं बघू शकतास. तर 6 पॅक साधारणपणे छोटासा बघा. तर मित्रांनो आता बघू शकता आपल्या जागेवर आपण नरकासूर आणून ठेवला आहे. बघू शकता कसा दिसतोय तो. तर सांगा कमेंटमध्ये. फक्त एका दिवसाच्या आतमध्ये हा अशा प्रकारचा नरकासूर केला आहे आम्ही. बघा इथे आपलं जीत आहे, त्यानंतर सोम आणि असा फटाके लावतात. ओके आणि इथे सामान थोडासा ठेवलेला म्हणजे नंतर आग लावण्यासाठी. आता वाजले जवळपास 11-20 झाले असत. चालू आहे. अजून लय असेल. लाईट. तर आता मित्रांनो वाजलेत रात्रीचे 2. तर आता आपण झोपूया आणि आता उद्या सकाळी लवकर उठून कारेटा पण फोडायचं आहे. तर आता आपण व्हिडिओला इथेच थांबूया. आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा. आणि येणारा व्हिडिओ पण सांगणार आहे, फुल इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. कारण की जे काय माझ्यासोबत घडलं आहे, किती दिवस गेले व्हिडिओ येत नाहीत, त्याचं कारण पण मी सांगणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा, लवकरच 4-5 दिवसामध्ये व्हिडिओ येईल. तर चला आता आपण
पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत टाटा. गोविंदा गोपाळा यशोदाच्या तान्या बाळा.